ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढं बघणार आहोत की गुरुवारी आपण उद्यापन केल्यावर शुक्रवारी पूजा साहित्याचा आपल्याला काय करायचं आहे। बघा, सगळ्यात आधी सांगेन, तुम्ही जी ओटी ठेवली होती ती ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला मान सन्मान तिचा घरी बोलवून करून तुम्ही तिला ती ओटी देऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही जे तांदूळ ठेवले होते त्यातले तांदूळ तुम्ही आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर बघा, तुम्ही जी पत्री लावली होती, आता तुम्ही पानं लावलीत, पत्री लावलीत, हे प्रत्येकावर ज्याची ज्याची प्रथा आहे। तर तुम्ही पत्री लावल्या असतील, 5 पत्री असतात, तर बघा त्यातल्या 4 पत्री तुम्हाला 4 कोपऱ्यांमध्ये घराच्या 4 दिशांमध्ये टाकायच्या असतात। पण तुमच्याकडे जर अशी करण्याची पद्धत नसेल तर तुम्ही त्या ज्या 5 पत्रींमधल्या 4 पत्री सगळ्या पत्री तिथे देवाजवळ थोडा वेळ ठेवा आणि नंतर मग तुम्ही ते विसर्जनासाठी निर्माल्यामध्ये टाकू शकता। त्याचबरोबर तुम्ही फळं जी ठेवली होती ती घरामध्ये सगळ्यांनी खायची आहेत। त्यानंतर तुम्ही जी पाणी ठेवलं होतं कलशामध्ये त्यातलं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं। बाकीचं पाणी तुम्ही तुळशीला, झाडाला टाकू शकता। त्याचबरोबर तुम्ही जी माता लक्ष्मी वगैरे ठेवली असेल तर ती आपल्या जागेवर उचलून ठेवा। आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे नारळाचं करायचं काय। विषय असा आहे की कित्येक बायका नारळाला असा मुखवटा वगैरे लावतात, देवी स्वरूप त्याची पूजा करतात। मग त्यांचा असा प्रश्न असतो की नारळाला तर देवीचं रूप मानलंय, मग त्या नारळावर वार कसा करायचा, नारळ फोडून कसं खायचं, ते योग्य आहे का? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, काहीही चुकीचं नाही। साहजिक आहे, आपण देवी मांडलंय आणि त्याला आपण कसं फोडायचं। तर मला तुम्हाला सगळ्यात आधी सांगायचं आहे की जेव्हा आपण पूजा उचलणार असतो तेव्हा अक्षता घेऊन आपण देवांवर, त्या कलशावर वाहत असतो पुनरागमन असं म्हणून। तर पुनरागमन म्हणून जेव्हा आपण अक्षता वाहतो आणि ज्यानंतर तेव्हा तो कलश हलवतो तर तेव्हा आपण त्यामधला प्राण काढून घेत असतो। त्यामुळे आपल्याला अशी मनात शंका येऊ देऊ नका। जर तुमच्याकडे नारळ फोडून खाण्याची पद्धत असेल तर आवर्जून तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता। आता ज्या बायकांना तो नारळ फोडावासा वाटत नाही, ज्यांचं असं म्हणणं आहे की नारळ विसर्जन करावा, पण मनात असाही प्रश्न येतो, ज्याला लक्ष्मी स्वरूप मानलं त्याचं विसर्जन कसं करावं, लक्ष्मीचं विसर्जन कसं करावं, तर त्यांनाही मला एक सांगावं असं तेच वाटतं की आपण अक्षता त्यासाठीच वाहिल्या आहे पुनरागमन म्हणून आणि कलश हलवलेला आहे, तर आपण कलशामधलं जे देवत्व आहे ते काढून घेत असतो। आता बघा, तुम्हाला नारळ विसर्जनही करायचा नाही आहे आणि तुम्हाला नारळ फोडायचाही नाही आहे। आता खूप जणांचं असं होतं की लक्ष्मीला विसर्जन करायचं नाही, लक्ष्मीला फोडायचं नाही, मग आता त्या नारळाचं करायचं काय? तर बघा, तुम्हाला मी सांगेन की तो नारळ तुम्ही, तुमच्याकडे शेत असेल तर तुम्ही आवर्जून शेतामध्ये तो नारळ लावू शकता, नसेल तर हरकत नाही, तुमच्या घरी कुंडीमध्ये तुम्ही तो नारळ लावायचा आहे। बघा, कुंडीमध्ये तो नारळ तुम्ही एका झाड स्वरूपात तुम्ही तो लावू शकता। लक्षात आलं असेल तुमच्या, जर तुम्हाला नारळ विसर्जनही करायचा नाही, तुम्हाला नारळ फोडून खायचाही नाही, तर तुम्ही तो झाड स्वरूपात आवर्जून लावू शकता। बघा, ज्याची जशी प्रथा आजपर्यंत जे जसे पाळत आलेत त्यांनी तसंच करायचं आहे। शेवटी आपली जी प्रथा आहे, आपली जी परंपरा चालत आलेली आहे ती लक्षात ठेवूनच आपल्याला नवीन गोष्टी ह्या करायच्या असतात।